जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धा किड यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. बघा, आज आपण 1857च्या उठावावरील महत्त्वाचे प्रश्न बघूया, जे की सारखे वारंवार विचारून झाले. आणि या प्रश्नांमध्ये तुमचा 1857चा उठाव संपूर्ण कव्हर होणार. बघा, जवळपास आपण 300-350 प्रश्न यामध्ये कव्हर करून घेऊयात. बघा, आणि सर्व प्रश्न हे इम्पॉर्टंट असणार आहे. तर चला मग आपण, आणि आपलं वन लाईनर स्वरूपात क्वेश्चन आहेत. बघा, त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायला पण खूप सोपे जातील. एक मिनिट, थोडं याला झूम करून घेतो. बघा, आता चला मग, आता वेळ न वाया घालवता आपण लगेच सुरुवात करूया. बघा, पहिले बघू आपण प्रमुख केंद्र व नेते. हे आपण याच्यावरती प्रश्न विचारला तर हे पॉईंट कव्हर करून घेऊया. कानपूरमधील क्रांतिकारांचे प्रमुख केंद्र कोणते होते? तर विठूर होते. कानपूरच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर नानासाहेब व तात्या टोपे यांनी केले. कानपूरचा उठाव मोडून कोणी काढला? तर जनरल कॅम्पबेल यांनी काढला. आता बघा, महत्त्वाचे पॉईंट म्हणजे काय? कानपूरमधील उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर नानासाहेब व तात्या टोपे यांनी केले. आणि कानपूरमधील प्रमुख केंद्र कोणते होते? बिठूर. आणि हा मोडून कोणी काढला? तर जनरल कॅम्पबेल यांनी काढला. म्हणजे सर्व पॉईंट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कानपूरचं नेतृत्व केलं नानासाहेब व तात्या टोपे यांनी, आणि मोडून काढला जनरल कॅम्पबेल यांनी. चला बघा, आता नेक्स्ट क्वेश्चन. लखनौचा उठाव कोणी मोडून काढला? तर ऑट्रम व हॅवलॉक यांनी काढला आहे. त्याच्यानंतर झाशीचा उठाव कोणी मोडून काढला? तर सर ह्यू रोज यांनी काढला आहे. झाशीचा उठाव कोणी काढला होता? तर ह्यू रोज. जिथे बघा, आता लखनौमध्ये 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले ते? तर बेगम हजरत महल यांनी केले. बघा, लखनौमधील उठावाचे नेतृत्व कोणी केले? बेगम हजरत महल. आणि मोडून कोणी काढला? तर ऑट्रम आणि हॅवलॉक यांनी. बघा, हा असेच पॉईंट आपल्याला लक्षात ठेवावा लागला आहे. म्हणजे लखनौमधील 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर बेगम हजरत महल यांनी. आणि मोडून कोणी काढला? तर ऑट्रम व हॅवलॉक यांनी. आणि झाशी येथील उठाव कोणी मोडून काढला? तर सर ह्यू रोज यांनी. झाशीमध्ये 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर राणी लक्ष्मीबाई यांनी. आणि मोडून कोणी काढला? तर ह्यू रोज यांनी. असे पॉईंट लक्षात ठेवायला लागणार. बघा, राणी लक्ष्मीबाई यांचे मूळ नाव काय होते? तर त्यांचे नाव होते मणिकर्णिका तांबे उर्फ मनू, असं त्यांना म्हटलं जायचं. बघा, मूळ नाव काय होतं मग त्यांचं? तर मणिकर्णिका तांबे होतं. बघा, चला आता नेक्स्ट पॉईंटकडे जाऊ आपण. बघा, याला पण इथं थोडं झूम करून घेतो. बघा, आता उठावाचे नेते आणि संघर्ष हा पॉईंट बघू. बघा, बिहारमध्ये 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर कुंवर सिंह यांनी केले होते. म्हणजे बिहारमध्ये 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर कुंवर सिंह यांनी केले होते. बघा, बरेलीमध्ये 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर खान बहादूर खान यांनी केले होते. कुठे? तर बरेलीमध्ये. बिहारमध्ये कुंवर सिंह, बरेलीमध्ये खान बहादूर खान. बघा, फैजाबादमध्ये 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर मौलवी अहमदुल्ला यांनी केले होते. बघा, कुठं? तर फैजाबादमध्ये मौलवी अहमदुल्ला. बघा, पेठच्या नाशिकमध्ये उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर राजा भगवंतराव निळकंठराव. बघा, तर कुठं आलेले? नाशिकमधील पेठ या ठिकाणाचे नेतृत्व कोणी केले 1857च्या उठावाचे? तर राजा भगवंतराव व निळकंठराव यांनी केले होते. महत्त्वाचे पॉईंट बघा, लक्षातच ठेवावं लागणार आहे. बघा, उठाव होत्या आणि आधीच दडपला होता. म्हणजे कुठला उठाव हा होण्याआधीच दडपला गेला होता? तर नागपूरचा. बघा, नागपूरचा उठाव हा होण्याआधीच दडपला गेला होता. म्हणजे आधीच तिथे इंग्रज अधिकाऱ्यांना खबर भेटली होती की नागपूर येथे उठाव होणार आहे. तो मग होण्याआधीच दडपला गेला होता. साताऱ्याच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? तर शहाजी प्रतापसिंह वरंगू बापूजी यांनी केले होते. बघा, सातारच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? तर शहाजी प्रतापसिंह वरंगू बापूजी गुप्ते ज्यांना म्हणू शकतो आपण, त्यांनी केलं होतं. बघा, हे उठावाचं नेतृत्व ठरला. त्यानंतरचा पॉईंट होता, नागपूरची राणी इंग्रजांची एकनिष्ठ राहिली. तर राणीचं नाव काय होतं? तर त्या राणीचं नाव होतं बाकाबाई. बघा, बाकूबाई ही नागपूरची राणी होती. बघा, ती इंग्रजांशी एकनिष्ठ राहिली होती. आपल्याला कधी असा बी प्रश्न विचारला होता बरं का, की कोणी उठावामध्ये भाग घेतला नाही किंवा कोणी इंग्रजांसोबत एकनिष्ठ होतं. त्यामुळे बाकाबाई ही नागपूरची राणी, हा देखील पॉईंट लक्षात ठेवा. उठावामध्ये बोर्ड ऑफ कंट्रोल व बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या जागी कोणतं पद आलं? त्यानंतर भारतमंत्री पद आलं. बघा, नंतर 1858ला जो कायदा केला होता बघा, राणीचा जाहीरनामा आला त्याच्यानुसार, तर त्यामध्ये मग भारतमंत्री हे पद आणलं होतं. बघा, 1857च्या उठावाच्या नंतर. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा, आता बघा, काही मंगल पांडे व सुरुवातीच्या महत्त्वाच्या घटना बघूया आपण. बघा, भारताचा पहिला भारतमंत्री कोण होता? तर लॉर्ड स्टॅनले होता. बघा, त्याच्यानंतर भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता? तर लॉर्ड कॅनिंग होता. महत्त्व लक्षात, भारताचा पहिला भारतमंत्री कोण? मग लॉर्ड स्टॅनले. भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग. 1857च्या उठावाच्या वेळी भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? तर लॉर्ड कॅनिंग होते.
हा क्वेश्चन खूप वेळेस विचारून झाला आहे बघा, एकदम IMP क्वेश्चन पकडा याला. म्हणजे 1857च्या उठावाच्या वेळी भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते, तर लॉर्ड कॅनिंग होते. 1857च्या उठावात सर्वात पहिले बलिदान दिले कोणी, तर मंगल पांडेंनी दिले ते. आपल्याला हा देखील क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. 1857च्या उठावामध्ये सर्वात पहिले बलिदान कोण दिले, तर मंगल पांडे यांनी दिले होते. पहिला भारतीय शिपाई ज्याने चरबीच्या कास्तुडाचा वापर करण्यास नकार दिला होता, तो देखील मंगल पांडेच होता बघा. मंगल पांडे कोणत्या तुकडीचे सैनिक होते, तर 34वी बंगाल नेटिव्ह इन्फंट्री, जिचं नाव आहे बघा, ही कोणती, तर 34वी रेजिमेंट होती बघा ही. तिचं नाव काय होतं, बंगाल नेटिव्ह इन्फंट्री. मंगल पांडे यांना फाशी कधी देण्यात आली, तर 8 एप्रिल 1857 रोजी बघा. तारीख लक्षात ठेवा का, विचारली जाऊ शकते. मंगल पांडे यांना फाशी कधी दिली, तर 8 एप्रिल 1857 रोजी. जगदीशपूरचे जमीनदार राजा कुंवर सिंह होते. कोणते, जगदीशपूरचे जमीनदार राजा कोण होते, तर कुंवर सिंह होते. हा देखील पॉईंट लक्षात ठेवा बघा. चला आता समोरचा पॉईंट बघू आपण. उठावाचे बौद्ध चिन्ह व परिणाम याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ बघा. आता 1857च्या उठावाचे बौद्ध चिन्ह काय होते, तर कमळ आणि भाकरी होती बघा. कमळ आणि भाकरी हे 2 बौद्ध चिन्ह होते. 1857च्या उठावानंतर राणीचा जाहीरनामा घोषित केला. कधी, तर 1 नोव्हेंबर 1858 रोजी हा जाहीरनामा घोषित करण्यात आलेला आहे बघा. कुंवर सिंह यांनी उठावाचे नेतृत्व केले कुठं, तर बिहारमध्ये आपण बघितलं. बिहार येथून कोणी उठावाचे नेतृत्व केलं, तर कुंवर सिंह यांनी केले ते. 1857मधील ज्या नेत्याने नेपाळला पलायन केले, तर ते कोण होते, तर ते नानासाहेब पेशवे होते बघा. कोण, नानासाहेब पेशवे. नागपूर येथे उठावाचे नेतृत्व कोणी केले, तर नानासाहेब पेशवे यांनी केले होते. नानासाहेबाचे सेनापती तात्या टोपे यांचे मूळ नाव काय होते, तर रामचंद्र पांडुरंग टोपे. तर आपल्याला कधी विचारलं शकतं, तात्या टोपे यांचे मूळ नाव काय, तर रामचंद्र पांडुरंग टोपे. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बघा. तात्या टोपे यांना मित्रांनी धोका दिला. कोणत्या, तर त्यांच्या मानसिंग यांनी धोका दिला होता. कोणाला, तात्या टोपे यांना. यांच्या धोका दिल्यामुळे ते पकडले गेले होते. 1857मधील ज्या नेत्याला भारताचा रॉबिनहूड म्हणतात, त्यांचे नाव काय, तर तात्या टोपे होते. तात्या टोपे यांना काय, तर भारताचा रॉबिनहूड म्हणतात. हा देखील पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता नेक्स्ट पॉईंटकडे जाऊ आपण बघा. आता पुस्तके आणि कारणे हे देखील पॉईंट आपल्याला कव्हर करणं गरजेचं आहे. आता बघू. द ग्रेट रिबिलियन हे पुस्तक कोणाचे, तर अशोक मेहता यांचे आहे. 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणाचे आहे, तर विनायक दामोदर सावरकर यांचे आहे. 1857च्या उठावाची सुरुवात कुठे झाली होती, तर मेरठ येथे 10 मे 1857 रोजी झाली होती बघा. कानपूर येथील प्रमुख केंद्र बिठूर होते, पण 1857च्या उठावाची सुरुवात आपल्याला मेरठ आणि बिठूर जर दोन्ही सोबत दिले तर आपलं कन्फ्युजन होते. मग 1857च्या उठावाची सुरुवात मेरठ येऊन झाली आणि तारीख कधी आहे, तर 10 मे 1857. मित्रांनो बघा, ही PDF जर तुम्हाला पाहिजे असेल PDF, तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर सबस्क्राईब केली असेल तर लाईक देखील करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत देखील शेअर करत चला बघा. 1857च्या बघा उठावाच्या वेळी भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग होते. कोण होते, तर लॉर्ड कॅनिंग होते. उठावाच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते, तर पामस्टर होते. सत्ता कोणाच्या हाती गेल्यानंतर, ब्रिटिश सरकारच्या. आधी बघा ईस्ट इंडिया कंपनीच्या हाती सत्ता होती आधी. मग 1857चा उठाव झाला, त्याच्यानंतर 1858 नंतर जी ईस्ट इंडिया कंपनी होती तिची सत्ता संपुष्टात आली आणि संपूर्ण सत्ता ही ब्रिटिश सरकारच्या ताब्यात गेली बघा. त्यामुळं मग आपण म्हणू शकतो 1858च्या कायद्यानुसार कोणाची इतिश्री झाली, तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची इतिश्री झाली ती. हा देखील पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. उठावाचे एक प्रमुख राजकीय कारण काय होते, तर लॉर्ड डलहौसीचे दत्तक वारसा नामंजूर धोरण. आता कधी आपल्याला विचारलं जाईल की उठावाचे नेमके राजकीय कारण काय होते, राजकीय कारणे विचारले जातात, तर त्यामध्ये हे एक कारण द्यायचं बघा. राजकीय कारण काय, तर लॉर्ड डलहौसीचे दत्तक वारसा नामंजूर धोरण. प्रमुख लष्करी कारण काय होते, तर बघा नवीन इनफिल्ड रायफल्स आणि गाय व डुकराची चरबी लावलेले कास्तूड हे त्यापासून जे बनवली होती, ते कास्तूड जे होतं त्यामध्ये एक म्हणजे दाताने तोडावं लागायचं बघा ते. त्यामुळे ते काय होतं, तर गाय ही हिंदू धर्माला म्हणजे पवित्र होती, तिची माता मानत होते. आणि डुकरासाठी मुस्लिमांसाठी म्हणजे डुक्कर नको सर, तर त्यामुळं असं त्याच्या विरोधात आंदोलन झालं होतं बा भरपूर. म्हणजे मुस्लिम आणि हिंदू सैनिकांनी दोघांनी मिळून त्याच्या विरोधात आंदोलन केलं होतं. त्याच मंगल पांडेनं वगैरे पहिला विरोध केला होता. त्यांनी एका इंग्रज लष्करावर म्हणजे इंग्रज अधिकारावर गोळी झाडली. त्याच्यानंतर त्यांना फाशी देण्यात आली. आपण बघितले सगळे पॉईंट बी बघितले, त्यांना कधी फाशी दिली हे यावरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बघा. मग लष्करी कारण कोणतं होतं, तर ते रायफलीवर लागलेली गाय व डुकराची चरबी,
आणि राजकीय कारण काय होतं, तर लॉर्ड डलहौसीचे दत्तक वारसा नामंजूर धोरण. हे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता नेक्स्ट पॉईंटकडे जाऊ बघा. चला समोरचे पॉईंट बघू आता. सामाजिक आणि लष्करी बदल बघा. म्हणजे उठावाचे एक प्रमुख सामाजिक कारण काय होते, तर मग सतीबंदी, बालविवाह बंदी सारख्या सुधारणांना, धर्मात हस्तक्षेप. म्हणजे काय केलं माहिती आहे का, म्हणजे इंग्रजांनी काय केलं, तर ह्या ज्या प्रथा होत्या आपल्या भारतातल्या आधीच्या, सतीबंदी झालं, बालविवाह झालं, केशपहन झालं, या प्रथामध्ये काय केलं माहिती आहे का, त्यांनी हस्तक्षेप केला. म्हणजे मान्य आहे या प्रथा बंद केल्या, ही चांगली गोष्ट आहे. पण त्यावेळेस म्हणजे ब्राह्मण समाजाला वगैरे ह्या गोष्टी आवडल्या नाही की तुम्ही आमच्या धर्मामध्ये हस्तक्षेप करताय. मग त्यांनी देखील यांच्या विरुद्ध काय केला होता, तो विद्रोह केला होता बघा. हे त्याचं काय ठरलं, तर सामाजिक कारण ठरलं बघा. एक आर्थिक कारण बघा काय होतं, तर भारतीय उद्योगाचा ऱ्हास झाला होता आणि शेतकऱ्यांवरील करवाढ झाली होती बघा. म्हणजे काही उत्पादन, नीळ वगैरे उत्पादन सक्तीचं करणं, मग आपण मूळ जे उद्योग होते आपले, त्या उद्योगाचा ऱ्हास वगैरे झाला होता. हे त्याचं काय होतं, एक आर्थिक कारण होतं बघा. आता उठावाला राष्ट्रीय उठाव संबंधणारे कोण होते, तर बेंजामिन डिझराएली होते बघा. राष्ट्रीय उठाव संबंधणारे कोण, तर बेंजामिन डिझराएली. हा देखील पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लष्करी रचनेत बदल केला बघा. नंतर काय झालं माहिती आहे का, भारतीय सैनिकांची संख्या कमी करून युरोपियन सैनिकांची संख्या वाढवली बघा त्यांनी. म्हणजे काय केलं, 1:3 केलं. म्हणजे जिथं 3 सैनिक युरोपीय असतील तिथं फक्त भारतीय 1 सैनिक असेल बघा. असे पॉईंट त्यांनी कव्हर केले बघा. मग त्यांनी सैनिकाची अशाप्रमाणे रचना केली होती. म्हणजे काय होतं माहिती आहे का, पहिले आपले भारतीय सैनिक म्हणजे सैन्य भरपूर होतं, त्याच्यामुळे त्यांनी उठाव केला आणि त्यांना बऱ्यापैकी उठाव दडपायला अवघड गेला होता. त्यामुळे काय केलं होतं, आपले भारतीय सैनिक कमी करून टाकले बघा. उठावाचा एक प्रमुख दोष काय होता बघा, केंद्रीय नेतृत्वाचा अभाव होता आणि समन्वय नव्हतं. म्हणजे काय होतं माहिती आहे का, उठाव हा सोबत झालेला नाही बघा. म्हणजे कधी या टप्प्यामध्ये, कधी त्या टप्प्यामध्ये, कधी या शहरामध्ये, कधी त्या शहरामध्ये. म्हणजे त्यामुळे उठावाच्या नेतृत्वामध्ये देखील केंद्रीय अभाव होता. म्हणजे एक नेतृत्व नव्हतं कोणी की जे संपूर्ण उठावाचं नेतृत्व करेल बघा. आणि समन्वय नसणे म्हणजे काय, नेमका त्यांच्यामध्ये एकता नव्हती बघा. म्हणजे प्रत्येकाचा उठाव करण्याचं कारण वेगळं होतं. त्यामुळे देखील हा उठाव आपण त्याला इफेक्टिव्ह तेवढा म्हणजे सक्सेसफुल ठरला नाही. पण इंग्रजांना बऱ्यापैकी इथून म्हणजे बऱ्यापैकी त्यांना आपण जे म्हणतो ना सबक शिकवला गेला, त्या गोष्टीचा नक्कीच परिणाम झाला बघा. कारभार ब्रिटिश संसदेच्या नियंत्रणाखाली आला आणि भारत सरकार कायदा 1858 करण्यात आला बघा. म्हणजे जो कंपनीकडून कारभार मग कुठे गेला, तर ब्रिटिश सरकारच्या हाती गेला आणि त्यांनी 1858चा हा कायदा केला होता बघा. चला नेक्स्ट पॉईंटची बघू. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण थोडंसं. आता हे इतर महत्त्वाचे प्रश्न बघून घेऊया आपण. आता यामध्ये काय, 1857च्या उठावानंतर हमी दिली कशाची, तर धार्मिक आणि सामाजिक रूढीमध्ये हस्तक्षेप न करण्याची. यांनी 1857च्या उठावानंतर हमी दिली की आम्ही तुमच्या सामाजिक धार्मिक परिस्थिती याच्यामध्ये रूढीमध्ये परंपरामध्ये काय करणार नाही, तर हस्तक्षेप करणार आहे बघा. लंडनमध्ये ब्रिटिश इंडिया सोसायटीचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी आहेत बघा. लंडन येथील म्हणजे दादाभाई नौरोजी यांनी लंडन येथे ब्रिटिश इंडिया सोसायटी स्थापना केली होती. मग त्याचे अध्यक्ष कोण होते, तर दादाभाई नौरोजी होते बघा. उठावाचा सर्वाधिक तीव्र महिना कोणता होता, तर मे 1857मध्ये सगळ्यात जास्त तीव्रपणे उठाव झालेला कोणत्या, तर मे महिन्यामध्ये. उठावाला राष्ट्रीय उठाव मानणारे कोण होते, तर विनायक दामोदर सावरकर होते आणि बेंजामिन डिझराएली होते बघा. हा देखील पॉईंट लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. उठावात क्रांतिकारांनी ताबा मिळवला कुठं, तर दिल्ली येथे ताबा मिळवला त्यांनी, कानपूर येथे ताबा मिळवला होता आणि लखनौ, झाशी येथे क्रांतिकारांनी ताबा मिळवला होता बघा. हे जे 4 शहर होते हे आपल्या ताब्यामध्ये होते. पण नंतर मग कुठेतरी समजा इंग्रजांसोबत मिळवणी केली, आपला घात झाला स्वतःचाच, त्याच्यामुळे मग हे परत इंग्रजांच्या ताब्यात गेले होता. पहिला स्वातंत्र्य संग्राम असे कोणी म्हटले होते, तर विनायक दामोदर सावरकर यांनी म्हटले होते. ब्रिटिशांची उन्हाळी राजधानी बनली कोणती, मग शिमला, हिमाचल प्रदेशमधील शिमला ही ब्रिटिशांची काय, तर उन्हाळी राजधानी बनली बघा. ब्रिटिश सैन्याचे सरसेनापती कोण होते, तर कॉलिन कॅम्पबेल होते बघा. हा थोडा पॉईंट खाली गेला आहे. तर ब्रिटिश सैन्याचे सरसेनापती कोण होते, तर कॉलिन कॅम्पबेल होते. आता बघा समोरचे पॉईंट बघू. आता विचारवंताची काही मते बघूयात आपण महत्त्वाची. उठावाचे मुख्य उद्दिष्ट काय होते, ब्रिटिश राजवट उलटून टाकणे बघा. हे उठावाचं आपल्या मुख्य उद्देश होत आहे. म्हणजे काय करायचं, ब्रिटिशांची राजवट जी आपल्या देशात आहे ती उलटून टाकायची होती. ब्रिटिशांना पाठिंबा देणारे कोणते कोणते, आता हे खूप IMP बघा, याच्यावर प्रश्न विचारला जातो. म्हणजे ब्रिटिशांना पाठिंबा देणारे ग्वाल्हेरचे शिंदे, हैदराबादचे निजाम, भोपाळचे नवाब, परत पटियाला, नाभा, जिंदचे राजे, हे काय होते सगळे, तर ब्रिटिशांना पाठिंबा दिला होता या सगळ्यांनी बघा.
बघा सामंत प्रक्रिया बघा, काही ब्रिटिश इतिहासकार आणि मार्क्सवादी इतिहासकार यांच्यामध्ये थोडासा म्हणजे बघा हे काय, याला काय म्हणतो आपण, तर सामंत प्रक्रिया म्हणू शकतो बघा आपण. म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो ना की 1857च्या उठावाला सामंत प्रक्रिया असं कोणी म्हटलं होतं, तर काही ब्रिटिश इतिहासकार आणि मार्क्सवादी इतिहासकारांनी आपल्या 1857च्या उठावाला सामंत प्रक्रिया असं म्हटलं होतं. हे त्याहून आपल्याला पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. उठावाचे वर्णन बघा, सभ्यता आणि रानटीपणातील संघर्ष असं कोण म्हणलं होतं, तर TR होल्मस म्हणले ते. म्हणजे 1857च्या उठावाला काय म्हणले ते, तर सभ्यता आणि रानटीपणातील संघर्ष असं TR होल्मस म्हणले ते. हा देखील प्रश्न विचारून झाला आहे बघा. आता त्याच्यानंतरचा पॉईंट म्हणजे अरविंद घोष काय म्हणले ते बघा. बघा आदिवासी संघर्ष म्हणजे भिल्ल जमातीने काय केला होता, तर कोणत्या आदिवासी जमातीनं इंग्रजांच्या विरुद्ध संघर्ष केला होता, तर आपल्या भिल्ल या आदिवासी जमातींनी इंग्रजांविरुद्ध संघर्ष केला. हा पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे उठावानंतर स्थापन झालेली बोर्ड कोणतं होतं, इंडिया काउन्सिल होतं बघा. 1857च्या उठावानंतर स्थापन झालेलं बोर्ड कोणतं होतं, तर इंडिया काउन्सिल म्हणू शकतो. अधिक लक्ष दिले कशावर, तर मग पायाभूत सुविधा, रेल्वे, रस्ते आणि दळणवळण. म्हणजे 1857च्या उठावानंतर इंग्रजांनी कशावर अधिक लक्ष दिलं, तर पायाभूत सुविधा दिलं, जसं रेल्वे, रस्ते आणि दळणवळणाची साधनं यावर त्यांनी अधिक लक्ष दिलं होतं बघा. हा देखील आपल्याला पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता हा देखील पॉईंट बघा आता महत्त्वाचा. भारत मंत्री पद निर्माण केलं 1858च्या कायद्यानुसार. हे आपल्याला पॉईंट लक्षात ठेवा बघा. भारत मंत्री पद कधी, मग 1858च्या कायद्यानंतर तयार करण्यात आलं होतं. ब्रिटिश साम्राज्यावर काय परिणाम झाला या गोष्टीचा, कंपनी राजवट संपली, थेट ब्रिटिशांचं नियंत्रण आलं आणि राजधानी कोणती बनवली मग, तर कलकत्ता राजधानी बनवली ती बघा. हा देखील पॉईंट विचारणं झालेला बरं का. राजधानी कोणती बनवली ती, त्यानंतर कलकत्ता. हा देखील पॉईंट लक्षात ठेवा. सैनिकांचे मुख्य प्रेरणास्थान काय होते, तर धार्मिक भावना आणि स्वधर्माचे रक्षण हे सैनिकांचे मुख्य प्रेरणास्थान होते. महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रभावित भाग कोणता होता, तर सातारा, कोल्हापूर आणि खानदेश. हा 3 काय क्षेत्र होते, सर्वाधिक प्रभावित होते 1857च्या उठावातील. महाराष्ट्रामधील कोणते क्षेत्र जास्त प्रभावित, मग सातारा, कोल्हापूर आणि खानदेश. दत्तक वारसा नामंजूर धोरण रद्द केले, जे चालवलं गेलं होतं. राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी पहिली संघटित चळवळ कोणी चालू केली, तर विनायक दामोदर सावरकर यांनी चालू केली ती बघा. न्यायालयीन सुधारणा काय केल्या त्या, इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861 तयार करण्यात आला. ह्या न्यायालयीन सुधारणा संबंधित कधीचा होतो, तर 1861चा होता. कोणता, इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861. नेक्स्ट पॉईंट बघा आता. हा देखील खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. बघा उठावामुळे धक्का बसला काय, तर कोणाला, दिल्लीवर क्रांतिकारांनी ताबा मिळवला. म्हणजे या उठावामुळे धक्का कोणाला बसला मग इथं, तर इंग्रजांना हा धक्का बसला होता. कारण की सैनिकांनी काय केलं होतं, तर दिल्लीवर ताबा मिळवला होता बघा. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे. बंगालमधील लष्करी केंद्र होतं कोणतं होतं, तर बराकपूर छावणी होतं. ब्रिटिशांचे धोरण कोणते होते, फोडा आणि राज्य करा. बघा फोडा आणि राज्य करा हे धोरण ब्रिटिशांचं होतं. शिपायांचे बंड म्हणणारे कोण होते, तर सर जॉन लॉरेन्स होते आणि सिले होते. यांनी काय म्हणलं 1857ला उठावाला, तर शिपायांचे बंड म्हणले होते. मग धर्माविरुद्ध ख्रिश्चनांचे युद्ध असं कोण म्हणलं होतं, तर LR रीस असे म्हणले होते. ते काय म्हणले, ते धर्माविरुद्ध ख्रिश्चनांचे युद्ध. शेर बिहार कोण होते, तर कुंवर सिंग म्हणले होते. शेर बिहार यांना म्हटलं जातं, कुंवर सिंगला शेर बिहार म्हटलं जातं. मेरठमध्ये निशस्त्र केले कोणाला, तर भारतीय सैनिकांना मेरठमध्ये निशस्त्र करण्यात आले होते. दिल्लीचा ताबा पुन्हा मिळवला कोण, जॉन निकोल्सन आणि हडसन यांनी दिल्लीचा ताबा मिळवला होता. बघा इथं दिल्लीचा ताबा आपल्या भारतीय सैनिकांनी घेतला, त्यामुळे त्यांना धक्का बसला होता. आणि दिल्लीचा ताबा मग इंग्रज अधिकारी कोणते होते, तर जॉन निकोल्सन आणि हडसन यांनी परत काय केलं होतं, तर दिल्लीचा ताबा मिळवला होता बघा. असे आपल्याला सगळे पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे बघा इथं. आणि आपण जर अजून पॉईंट बघायचे म्हटलं, एक मिनटं, सगळ्यात जास्त जर प्रश्न बघितले आपण, तर आपल्याला काय लक्षात ठेवावं लागते बघा, उठावाचे ठिकाण, उठावाचे नेतृत्व आणि उठाव कोणी दडपून टाकणारे इंग्रज अधिकारी. तर बरेच पॉईंट आपण कव्हर करून घेतलेत बघा. आणि जर आपल्याला अजून एक पॉईंट जर समजा ते लिहून पाहिजे असतील, तर थांबा मी इथे व्यवस्थित लिहितो बघा. उठावाचे नेतृत्व बघा. आता पहिले आपण ठिकाण लिहू. एकच मिनटं, ब्लॅक पेन घेतो. बघा आता दिल्ली येथे उठावाचे नेतृत्व कोण केले ते, तर बघा बहादूर शाह
जफर यांनी काय केलं होतं, तर दिल्ली येथे उठावाचं नेतृत्व केलं होतं. आणि इथं इंग्रज अधिकारी कोणता होता, तर ज्याने तो दडपून टाकला, तर त्याचं नाव होतं विल्यम हडसन नाव होतं बघा त्याचं. काय तर हडसन. हे खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत बरं का तुम्हाला. बघा दिल्ली येथे नेतृत्व कोण केलं होतं, बहादूर शाह जफर, आणि दडपून टाकला होता विल्यम हडसन येथे. त्याच्यानंतर बघा आता कानपूर देखील महत्त्वाचं आहे. कानपूरमधील उठावाचं नेतृत्व कोण केलं होतं आपण बघितलं होतं, तर कोण, नानासाहेब पेशवे. बघा त्यांचं नाव काय आहे, नानासाहेब थोडं अक्षरवर खालीत नसेल तर समजून घ्या आताच. आणि तिथून दडपला कोण होता, तर कॉलिन कॅम्पबेल यांनी दडपला होता बघा. ते कोण, कॉलिन कॅम्पबेल यांनी. हेच पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे, यावर सारखे प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याच्यानंतर लक्षात ठेवा बघा, लखनौ येथील उठावाचे नेतृत्व कोण केलं होतं, तुम्ही सुद्धा आठवायचा प्रयत्न करायचा बरं का. तर लखनौ आपण बघितलं होतं, बेगम हजरत महल यांनी नेतृत्व केलं होतं. कानपूर येथील लखनौ येथील उठावाचे नेतृत्व कोण केलं होतं, बेगम हजरत महल. आणि मोडला कोणी होता, तर ऑट्रोम आणि हेवलॉक नावाचे 2 अधिकारी होते बघा. ऑट्रोम आणि ज्याला आपण हॅवलॉक देखील म्हणू शकतो, हेवलॉक किंवा हॅवलॉक, लक्षात ठेवा. यांनी तो उठाव मोडून काढला होता. त्याच्यानंतर झाशी, तर तुमच्या लगेच ताबडतोब लक्षात येऊन जाईल. झाशी उठावाचे नेतृत्व केले होते राणी लक्ष्मीबाई. आणि तो मोडून काढला होता बघा ह्यू रोज यांनी. हे पॉईंट लक्षात ठेवा बघा, ह्यू रोज यांनी. आता ग्वाल्हेर येथील उठावाचे नेतृत्व कोण केले होते, तर तात्या टोपे यांनी केले होते. आणि इंग्रज अधिकारी देखील सेम हाच होता. आता इथं ह्यू रोज यांनी हा उठाव दडपून काढला होता. त्याच्यानंतर महत्त्वाचा जर बघितला आपण, रोहिलखंड, त्याला बरेली म्हणतो बघा आपण, बरेली म्हणतो. हे भारतातले प्रमुख उठाव आहेत बरं का. आणि इथं नेतृत्व केलं होतं खान बहादूर खान. आणि मोडून काढला होता विन्सेंट आयर यांनी. आणि इथं कॉलिन कॅम्पबेल देखील लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, त्यांनी देखील मोडा होता. हे इतके महत्त्वाचे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे बघा. ही PDF तुम्हाला लागली तर मी टेलिग्राम चॅनलमध्ये टाकून देतो बघा. ही PDF तुम्ही तिथून डाउनलोड करायची, म्हणजे तुम्हाला रिव्हिजनसाठी कामाला येईल बघा. आणि जर तुम्हाला एखाद्या टॉपिकवर परत क्वेश्चन वगैरे लागत असेल तर तुम्ही ते टॉपिक देखील लक्षात, म्हणजे कमेंट बॉक्समध्ये सांगत चला, मग मी तिथे तुम्हाला त्या पॉईंटवर क्वेश्चन देत चालतील बघा. तुम्हाला जर अजून एक पॉईंट जर सांगायचं म्हटलं ना, तर एक पॉईंट सांगतो बघा, म्हणजे विद्यापीठाच्या स्थापना तुमच्या लक्षात येते बघा. नंतर 1857 बघा विद्यापीठाच्या स्थापना झाल्या होत्या. हा देखील तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर पहिले झाली होती बघा कलकत्ता विद्यापीठ स्थापन झाली होती. कधी झाली होती, तर 24 खूप कन्फ्यूज होता बरं का, 24 जानेवारी 1857 झाली होती. हे तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवणं. त्याच्यानंतर मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली होती 18 जुलै 1857. हे लक्षात ठेवा, हे जानेवारी, हे जुलै, आणि त्याच्यानंतर तिसरं विद्यापीठ झाली स्थापना 1857लाच मद्रास. ती झाली ती 5 सप्टेंबर 1857. या 3 विद्यापीठ जर कधी क्वेश्चन विचारला तर मुलं कन्फ्यूज होतात. तर 24 जानेवारी 1857 कलकत्ता, नंतर मुंबईची जुलैमध्ये 18 जुलै 1857, नंतर मद्रासची 5 सप्टेंबर 1857 अशी विद्यापीठाची स्थापना झाली आहे बघा या. त्यामुळे हे देखील पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा. आणि तुम्हाला जर एखाद्या टॉपिकवर क्वेश्चन लागत असतील असे पूर्ण टॉपिक ज्यातून कव्हर होईल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या टॉपिकचं नाव देखील सांगत चला. आणि आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करायचं. तिथं ही PDF तर भेटेल, पण अजून इतर एक्झामचे अपडेट वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं भेटत चालेल. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.